इथे इथे थांबवा. बस 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 बस. मी बघ. अण्णा तुम्ही ओळखलं नाही? अदितीच्या ऑफिस मध्ये काम करते तिच्या बरोबर. पार्टीला नव्हतो का आलो आम्ही? कोण आहे का शकू? रजनी. आठवलं. मी आलोच. जय अगं तिला आत बोलव ना. आत? हो हो या. रजनी तू? हो ग. झाली का पूजा? हो हो. चला मंडळी, येतो मी. उद्या उत्तर पूजेस परत येईन. हो. रजनी बरं झालं आलीस ते. अगं ऍक्च्युली या फाईलवर जरा सह्या हव्या होत्या अर्जंट म्हणून आले होते. हो देते. घ्या सावकाश.
वहिनी जरास खोकला आला. ही लोक उगाच काळजी करतात. ऍक्च्युली हॉस्पिटलमध्ये आम्हाला येता नाही आलं कारण काम चालू होतं, खूप गडबड होती त्याच्यामुळे. आणि घरी आलायत हे अदितीने सांगितलंच नाही अहो आम्हाला. हो काय झालं त्या दिवशी? नाही बरं झालं तू आलीस. अगं म्हणजे तुला दर्शन घेता येईल ना. अहो त्या कदमांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं तुम्ही येत आहात म्हणून. अरविंद काका त्यांनी फोन केला होता. हो हो अच्छा. मी म्हंटल देखील त्यांना, अहो सगळ्यांनीच यायचं तुम्ही. त्या नंदिनी मॅडम, आणखीन त्या हा तिलोत्तमा मॅडम, आई साहेब वगैरे सगळेच. हो हो. हा नाही हो आम्ही अगदी आनंदाने आलो असतो तुम्ही बोलवलं असतं तर. पण तुमच्या लेकीनी सांगितलंच नाही आम्हाला पूजा आहे वगैरे काही. अगं म्हणजे घरातल्या घरातच करायची ठरली ना पूजा, म्हणून नाही बोलावलं. अच्छा अच्छा. तू दर्शन घे ना पण. हा शकू तिच्यासाठी फराळाचं घेऊन ये. नाही नाही नको. का ग? अहो काकू काय आहे, मी जरा ऑफिस मधलं काम अर्धवट सोडून आली. अर्जंट सही हवी होती. अरे अदिती या पेपरवर सही दे ना प्लीज लवकर. हो देते देते. दाभोळकरांचं काहीतरी काम केलं होतंस ना तू, त्याच्या संदर्भात. हो पेन. थँक्यू. रजनी फार मस्त दिसतीयस ग. फार सुंदर दिसतीये साडी. थँक्यू. आणि सॉरी मला असं अचानक यायला लागलं. डिस्टर्ब झाला असेल तर सॉरी. अगं नाहीये असं काही नाही. जय कुठे राहिला? जय मी इथे आहे. उशीर झाला मला थोडा. अरे पण मगाशी अण्णा तुम्ही जरा आराम करता का?
आदिती, अण्णांना आराम करू दे ना. हो हो अण्णा अण्णा चला आराम करा. काळजी घ्या. उशीर झाला मला खूप. आज हाफ डे घेतला होता ना मी. माझं पर्सनल काम होतं आणि ऑफिसला निघालो होतो. म्हटलं जाता जाता दर्शन घेऊन जाऊ. अच्छा, म्हणजे तू आत्ताच येतोयस का? हा, म्हटलं ना उशीरच झाला मला. जय, अरे पाया पडून घे ना. जय, निघूया. ऑफिसलाच येणार आहेस ना इथनं? चल. अरे तुला कसली घाई आता? आत्ता झालेस ना? हा, मग थांबेल थोडा वेळ. मग निघेल सावकाश. तुला घाई असेल तर निघ तू. हा हा हो बरोबर आहे. हा. नाही, आणि मला निघायलाच पाहिजे, हे द्यायचं आहे ना लवकर. अदितीला सांग. मी सांगते तिला. हा चालेल, येते. जय, ऑफिस मध्ये भेटू. हा, ऑफिसला येतोच. काय झालं असेल कोणास ठाऊक. काही म्हणालात? काय झालं अरविंद? सकाळपासून तुम्ही खूप अस्वस्थ दिसताय. काय झालं? हं? नाही, काय नाही. अरे रजनी, आलीस तू? रजनी, काय ग? लक्ष कुठे तुझं? नाही म्हटलं, आलीच कधी? ठीक आहे, आत्ताच येते. हा, आणि कशी झाली ग पूजा? आणि आदितीचे बाबा भेटले? दर्शन आणि प्रसाद घेतलाच की नाही? का फक्त फाईलवर सही घेऊन परत आलीस? नाही, घेतलं दर्शन. दर्शन घेतलं, भेटले सगळ्यांना.
अदितीचे काका काकू, बाबा, अदिती. फार छान दिसत होती अदिती. गोड दिसत होती अगदी. लग्न झालेल्या मुलीसारखी तयार झाली होती एकदम. काय माहिती असेल देवाच्या मनात तर पुढच्या वर्षी जोडीनं बसतील पूजेला. काय काय नाही म्हटलं पुढच्या वर्षी असेल पूजा तर आपण सगळे जाऊया ना असं म्हटलं. नंदिनी मॅडम. हा अरे जय, आलास तू? हो कशी झाली आदितीच्या घरची पूजा? सगळं व्यवस्थित झालं ना? हो हो. प्रसाद. हा झालं ना सगळं व्यवस्थित? मग बरं झालं. हा नाही नाही, काय आहे, देवकार्य आहे ना, त्यामुळे सगळं व्यवस्थित व्हायला काही चूक होता कामा नये. नाही का जुई? प्रसाद. जय, तू पूजेसाठी हाफ डे घेतला होतास? मग सांगायचंच ना आम्हाला, आम्ही सुद्धा आलो असतो. फक्त दाभोळकर सरांना सांगितलं. जुई, तू ना जरा बोलताना विचार करत जा. जयनी त्याच्या कामासाठीच हाफ डे घेतला होता. ते लवकर संपलं म्हणून तो पूजेच्या इथे आला होता. सांगितलं नाहीये तुझ्या मैत्रिणीने आपल्याला. पूजा तिच्या घरी होती ना, आमंत्रण तिने द्यायला हवं होतं आपल्याला. तिने सांगितलं नाही असं. मी काय म्हणते जय, अरे तुम्ही दोघं एकत्र का नाही आलात मग इथे? आलो असतो आम्ही दोघं एकत्र. जयचं काम झालं होतं खरं तर, पण जय थांबला अदितीच्या बाबांशी बोलायला. आणि माझं कामही झालं होतं आणि तशी काही फार ओळख नाही आहे ना माझी अदितीच्या घरच्यांशी. मग निघाले मी. पण जय, तू अगदी त्यांच्या घरातलाच वाटत होतास. एकदम घरच्यासारखा वावरत होता जय तिथे. गुड, चांगलं आहे. काय तागडे? हा एक. कसला? कसला काय? अरे पूजा होती ना. हा आदिती मॅडम कडे. त्यांचा आहे. जय पण गेला होता. हा हे नवऱ्यांना पण द्या. देतो. काय ग, कुठे? दाभोळकरांना फाईल देऊन येते. अगं ते केव्हाच गेले. तुला सही आणण्यासाठी फाईल दिली आणि ते गेले. गेले म्हणाले अर्जंट आहे खूप, हे सह्या आजच्या आज मिळायला पाहिजेत अदितीच्या. काही नव्हती तर एवढं कशाला मला. काय माहित.
नाही, पण होतं ते चांगल्यासाठीच होतं बहुतेक. बरं झालं मी आज आदितीच्या घरी गेले ते. का ग? पूजा नव्हती का आदितीच्या घरी? असं काय करताय? आणि तुम्ही सगळे म्हणत होतात ना आदितीच्या बाबांना भेटू भेटू. भेटही झाली आदितीच्या बाबांची. रजनी, पण बरं झालं म्हणजे आपल्या ऑफिस मधल्या 5 जणींपैकी निदान तू तरी होतीस तिथे. मी गेले तेच जास्त बरं झालं. हं? नाही 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 नाही. दाभोळकरांनी रजनीला मुद्दाम पाठवलं असणार हे नक्की. सही फक्त कारण